नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण महाजनपदांविषयीचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQचा अभ्यास केला होता। तर या व्हिडिओमध्ये आपण महाजनपदांचे जे प्राचीन नाव होते आणि आता आधुनिक नाव काय यावर प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, तर त्यामुळे आपण त्याचा विचार करूया। एक तर आधुनिक नाव येईल त्या जनपदाचं किंवा मग ते महाजनपद कोणत्या प्रदेशात आहे आपण ते पाहूया। तर पहिलं आहे काशी। या ठिकाणी आहे काशी, तुम्ही पाहू शकता 1 नंबर या ठिकाणी। तर आताचं नाव आहे बनारस किंवा ज्याला आपण वाराणसी म्हणतो। पुस्तकामध्ये आपल्या बनारस दिलेलं आहे, त्यामुळे परीक्षेमध्ये देखील बनारसच विचारलं जाऊ शकतं। दुसरं आहे कोसल। तर कोसल या ठिकाणी आहे, हे 2 नंबरचं महाजनपद। लखनौच्या आसपास ते आहे। आता त्याचं आधुनिक नाव लखनौ आहे असे म्हणलं तरी चालेल, आपल्याला लक्षात ठेवण्याची काम आहे यावेळेस। त्यामुळे कोसल तर लखनौ या भागात आहे ते। तिसरं जनपद आहे मल्ल, याच ठिकाणी आहे। तर त्याला गोरखपूर म्हटलं जातं। उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा संबंध येतो गोरखपूरशी, याद्वारे लक्षात ठेवा। आणि त्याचं नाव काय आहे? जुनं मल्ल। वत्स हे जे महाजनपद आहे ते अलाहाबाद, पुस्तकामध्ये अलाहाबाद दिले, ज्याला आपण आता प्रयागराज असं म्हणतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वत्स, प्रयागराज, ज्याला आज आपण म्हणतो, पुस्तकामध्ये अलाहाबाद आहे। त्यामुळे आपल्याला दोन्ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। परीक्षेमध्ये शक्यतो जे काही आपल्या पाठ्यपुस्तकात आहे तेच विचारलं जातं। तर लक्षात आलं, गोरखपूर आपल्याला माहीत झालं, मल्ल आणि वत्स म्हणजे अलाहाबाद हे 2 माहीत झाले। लखनौ म्हणजे कोसल आणि बनारस काशी हे सोपे आहेत लक्षात ठेवण्यासाठी। त्यानंतर चेरी जे गणराज्य आहे किंवा महाजनपद आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 क्रमांकाचं, तर कानपूर म्हणजे जवळपास उत्तर प्रदेश या राज्यातच हे जनपद आहेत। तर चेरी जे आहे त्याला आता कानपूर म्हटलं जातं किंवा त्या भागात ते आहे। पुढचं आहे कुरू। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, कुरुक्षेत्र म्हणतो आपण, ते दिल्ली भागात आहे। पांचाल, आपण पांचाल नरेश वगैरे ऐकलेलं आहे महाभारतामध्ये। तर पांचाल हा जो भाग आहे या ठिकाणी तर रोहिलखंड म्हटलं जातं त्याला। त्यानंतर मत्स्य, हे वत्स आहे आणि हे मत्स्य आहे। तर जयपूरला म्हटलं जातं मत्स्य, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जयपूर भागामध्ये ते येतं। शूरसेन या ठिकाणी आहे, ही शूरसेन, त्याला मथुरा असं म्हटलं जातं आता, किंवा मथुरा हा जो भाग आहे तो पूर्वीचा शूरसेन होतं। त्यानंतर अशमक, जे आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, पुस्तकामध्ये औरंगाबादच आहे अजून। तर महाराष्ट्रात पसरलेलं होतं हे गणराज्य किंवा महाजनपद। या ठिकाणी पाहू शकता हा आपला महाराष्ट्राचा भाग आहे। या ठिकाणी हे अशमक गणराज्य होतं आणि छत्रपती संभाजीनगर किंवा पुस्तकात म्हटल्याप्रमाणे औरंगाबाद या भागात ते येत होतं। परीक्षेमध्ये आता हाही पर्याय असू शकतो किंवा हाही पर्याय असू शकतो। त्यानंतर अवंती या ठिकाणी आहे, तर त्याला आता उज्जैन म्हटलं जातं, हे तुम्ही लक्षात घ्या, मध्य प्रदेशमध्ये। त्यानंतर अंगदेशीचा राजा, ज्याला आपण कर्णाला म्हणत होतो की अंगदेशचा राजा म्हणून, ते चंपा पूर्व बिहार या ठिकाणी, हे पहा या ठिकाणी आहे ते चंपा पूर्व बिहार। तर पुढचं आहे मगध, जे सर्वात प्रभावी महाजनपद किंवा गणराज्य होतं। तर हे आहे मगध या ठिकाणी पहा, तर दक्षिण बिहारमध्ये आहे, साऊथ बिहारमध्ये। आता यासाठी काय, आपला जो आत्ताचा नकाशा आहे भारताचा चालू तर घटक राज्य वाईज, तर आपण तो समोर ठेवला तर आपल्याला हे लक्षात ठेवणं अधिक सोपं जातं। वृज्जी गणराज्य जे होतं उत्तर बिहारमध्ये आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उत्तर बिहारमध्ये। आणि गांधार नरेश, शकुनीला म्हणत होतो आपण, तर गांधार हे पेशावर या ठिकाणी पहा तुम्ही, या ठिकाणी आहे पेशावर। तर या ठिकाणी आताच्या पाकिस्तान अफगाणिस्तान या भागात आहे। आणि कंबोज ते देखील याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर कंबोज जे आहे ते गांधार जवळच आहे, म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान भागाकडेच ते आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। तर अशा प्रकारे एकूण 16 महाजनपदे अधिक प्रभावी होती त्या काळी। तर आपल्याला परीक्षेमध्ये नकाशा दिला जाऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या ठिकाणी तुम्ही ते महाजनपदे दाखवा, किंवा असे जर आपल्याला या ठिकाणी अनुक्रमांक दिले तर आपल्याला एक तर क्रमवार नावे द्यावे लागतील त्या महाजनपदांची, किंवा त्यांनी दर्शविलेलं जे काही एखाद्या खुनीने ठिकाण आहे त्याचं नाव आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे महाजनपदांवर हमखास प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येतो, आत्तापर्यंत नेहमीच आलेला आहे।
आणि केवळ TET परीक्षेतच नाही तर इतर सर्व परीक्षांमध्ये आता या जो आपला प्राचीन भारत आहे त्याला महत्त्व देण्यात येत आहे। तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, काशी म्हणजे बनारस, कोसल, लखनौ, मल्ल, गोरखपूर, वत्स, अलाहाबाद किंवा प्रयागराज, चेदी, कानपूर, कुरू, दिल्ली, त्याचबरोबर पांचाल, रोहिलखंड, मत्स्य, जयपूर, शूरसेन, मथुरा, अश्मक हे लक्षात राहणं आता सहज आहे। अवंती नरेश म्हणतो आपण विक्रमादित्याला, तो उज्जैनचा। अंगदेशीचा राजा कर्ण होता। चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, वृज्जी उत्तर बिहार, गांधार नरेश शकुनीला म्हणत होतो। पेशावर पाकिस्तान अफगाणिस्तान साईडला आहे आणि कंबोज देखील गांधार जवळच आहे। म्हणजे हे दोन जे महाजनपद आहेत ते आता भारतामध्ये नाही आहेत, तर ते पाकिस्तान अफगाणिस्तान या भागामध्ये ते आहेत। हे आता आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे हे दोन आपल्याला लक्षात राहतील। आता उत्तर प्रदेशशी संबंधित आहेत, आपण त्याची एक यादी जर केली तर आपल्याला ते देखील लक्षात राहतील। अशा प्रकारे हे 16 महाजनपदं आणि त्यांची आधुनिक नावं किंवा आधुनिक प्रदेश कोणते आहेत ते आपण जर लक्षात ठेवलं तर आपले नक्की 1-2 मार्क तरी या परीक्षेसाठीचे नक्की होतील। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवरती आपण एक जॉईन बटन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, तर त्या ठिकाणी देखील आपण TET आणि इतर सर्व परीक्षांसाठीचे जे MCQs आहेत ते रेग्युलर आता पोस्ट करणार आहोत। तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्यासंबंधीची माहिती देणारा व्हिडिओ मी आता थोड्या वेळानंतर अपलोड करेल। धन्यवाद।